चला मॅचला करूया सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये दोन्हीही ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत आहेत. अगदी सागर आणि त्यांचा समवेत हरेश आहेत. चला दोन्ही टीम 12th मॅन आपल्याला पाठवायचा आहे. चला या ठिकाणी आले दोन्ही टीमचे 12th मॅन. आपलं मनपूर्वक स्वागत. चला प्रभाकर वारिंगे आपण कुठे असेल तर या लगेच कॉम्बॉक्स मध्ये. चला प्रभाकर वारिंगे आपण या. पाच सेकंड राऊंडची ही मॅच आहे त्यामुळे सामना 4 षटकांचा असेल. जरी रायते संघ आपण फ्रेश मॅच खेळताय परंतु जो आपले नियम आहेत त्या नियमांचं पालन आपण करतोय आणि मॅचला आपण करतोय सुरुवात. यस मॅच ऑन गेम ऑन. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. खरं तर मलंगड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. पालेकर चषक 2026 हे पर्व खरं तर पालेगाव क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन गेम ऑन. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. पहिलं षटक, पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे अगदी रायते संघाला हा पहिलाच बॉल वरती पहिला धक्का लागला जातोय. सागर यांना जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. जे ओपनिंग प्लेयर आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर का लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार जर का इथे हरीशने लगावले तर आमचे समायोजक खरं तर सोनू भांगसरांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. चला मॅच ऑन करूयात. पहिल्याच बॉलवरती हा पहिला धक्का लागलाय टीम रायते संघाला. रायते संघाला मात्र पहिला धक्का लागलाय. अगदी सागरला मात्र स्वतःत बाद व्हावं लागलं. मॅच ऑन. निलेश अवे फ्रॉम द बॉडी. बॅटर पासून दूर चेंडू. इथे हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. अगदी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना हरीश मात्र चांगली कामगिरी करतोय. पहिलाच बॉलवरती पहिला धक्का लागलाय परंतु तदनंतर पुन्हा एकदा गोलंदाजीला आता इथून दिशा मिळाली, लेंथ मिळालाय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली जाते. अगदी सातत्याने क्वालिटी क्रिकेट मात्र हरीश खेळतोय. यॉर्कलेनचा हा चेंडू अगदी 20 शेप मध्ये बॉलला ढकलला. डीप मध्ये खेळाडू उपलब्ध आहेत. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी या चेंडूवरती मात्र पाहिली तर एकच धाव मिळेल आणि तिसऱ्या बॉलवरती मात्र ही पहिली सिंगल पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये अगदी रायते संघाचा हा खरं तर हरीश आणि त्यासाठी सुवर्ण संधी. जर का हरीशने लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार दाखवले, 3 बॉल मध्ये जर का 3 षटकार लगावले तर सोनू बांगर जे आमचे समालोचक आहेत त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. सुवर्ण संधी या ठिकाणी आहे परंतु संधीचं सोनं इथे केलं जाईल की हे देखील पाहूयात. यस मॅच ऑन. खरं तर या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट धावसंख्या पाहिली तर ती 74 आणि 75 धावसंख्येचा टार्गेट खरं तर गंधारे संघाने मात्र चेस केलाय. नक्कीच हायएस्ट स्कोर इथे चेस देखील झालाय.
मात्र आजच्या दिवसात भरपूर सारे आपण पाहिले तर रेकॉर्ड निर्माण झालेत. आणि एक चांगली मॅच या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. एका बाजूला टीम रायते संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम गंधारे संघ. दोन्ही संघ मात्र दिग्गज आहेत. दोन्ही संघ आपापल्या परिसरामध्ये नामांकित संघ आहेत. मॅच ऑन. चांगली गोलंदाजी सध्या हरीश यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अगदी गुडलेस वरचा बॉल. इथे रनआउटची संधी. धोका निर्माण झाला होता परंतु टॉपिंग क्रीज मध्ये हरीश सुखरूपपणे पोहोचलेत आणि आणखीन एक सिंगल. सध्या तरी पहिल्याच ओव्हरमध्ये धाबसंख्येसाठी संघर्ष करावा लागतोय टीम रायते संघाला. खरं तर टिटवाला परिसरातून हा संघ या ठिकाणी बिलॉंग करतो आणि भरपूर लांबचं अंतर या ठिकाणी गाठण्यात आलं. परंतु इथून सुरुवात थोडीशी शांतपणे पार मिळेल. अगदी थेंबे थेंबे तलावासाठी अशी काहीतरी या ठिकाणी नक्कीच म्हण जी साकारली जाते. याही बॉलवरती सिंगल मिळाली. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 3 या धावफलकावरती. लॉ फुलटॉस आडव्या वाटणं बॉलला क्लिअर करायचा होता परंतु स्क्वेअरला खेळाडू आहेत तिथे चांगली फिल्डिंग. अगदी बॉलला स्टॉप केलं. यस, या ठिकाणी ओव्हर कंप्लीट. पहिलं षटक संपले आणि पहिल्याच ओव्हरमध्ये रायते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात 4 षटकांचा हा सामना आणि 4 धावा धावफलकावरती आहे. सुरुवात थोडीशी शांतमय परंतु इथून विस्फोटक बॅटिंग करावी लागेल कारण की समोर गंधारे संघ आहे. या संघाची मॅच नक्कीच रायते संघाने पाहिली असेल. अगदी कापरी सिद्धी पालेगाव संघावरती ज्या प्रकारे अगदी गंधारे संघ तुटून पडला होता तब्बल 75 धाबा संघाचा टार्गेट आणि तो चेस देखील करण्यात आला. परंतु इथून सातत्यानं आता टॉप गेटची बॅटिंग करावी लागेल. मोठं टार्गेट द्यावं लागेल गंधारे संघासमोर. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 धाबा पाहायला मिळतात. खरं तर भरपूर चांगली ही स्पर्धा श्री मलंगड क्रिकेट संघ श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा आपण पाहतोय. कापरे सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव आयोजित ही स्पर्धा. पालेगाव चषक 2024 पर्व पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात भरपूर चांगले सामने इथे पाहायला मिळतात. यस, मॅच ऑन. गेम ऑन. षटक क्रमांक 2. गोलंदाज प्रफुल्ल बॉलिंग मार्कवरती. 5 खेळाडू अगदी थड्डा सर्कलच्या बाहेर इथे तैनात केले. पहिलाच बॉल फुल लेन. आडवा बॅटने बॉलला क्लिअर केलाय. जितकी जास्त उंची तेवढा जास्त अंतर. चेंडू सीमाच्या बाहेर होत राहील. 4 अंतर. षटकार. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत मात्र प्रफुल्लचं करण्यात आलं. ऍक्शन रिप्ले अगदी स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. ओमसा एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चांगल्या क्वालिटी आणि क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती 6 धावा आल्यात आणि हरीशसाठी सुवर्ण संधी. पहिला षटकार तर आलाय परंतु अजूनही लगातार 2 बॉलमध्ये 2 षटकार आले तर नक्कीच रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राईज तुम्हाला मिळू शकतं. खरं तर आमचे सोनू भांगर खरं तर आमचे समालोचक आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला हे कॅश प्राईज मिळू शकतं. आणि या स्पर्धेत ते नक्कीच आयोजक देखील आहेत. सातत्यानं टीमांना ऍडजस्टमेंट करतात, मॅनेजमेंट करतात. नक्कीच भरपूर चांगली त्यांची कामगिरी पाहायला मिळते. मॅच इज ऑन. पुन्हा एकदा गोलंदाज प्रफुल्ल. वन सेकंड ऑन साइडला बॉलला लाच केलाय. डीप मध्ये खेळाडू परंतु या ठिकाणी फटका फसलाय आणि याच तिथे खेळाडू आहेत. चला इथे आपण चला तिथे डीप मध्ये प्रेक्षक आहेत. प्रेक्षक मात्र कोणत्याच संघाच्या बाजूने जात नाहीयेत. पहा, लक्षात असू द्यात. प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी. याच तरी देखील आपण इथे चेक करतोय. येस, वेट. पहा, या ठिकाणी जर का स्क्रीन मध्ये पाहिलं असेल, जर का दिसत असेल तर नक्कीच जो डिसिजन आहे चला या ठिकाणी जो काय निर्णय असेल तर दोन्ही संघांना मान्य करावा लागेल.
कारण की पहा प्रेक्षकांनी या ठिकाणी नक्की सांगितलं या ठिकाणी दिसतोय की या ठिकाणी निर्णय चला या ठिकाणी नक्कीच कॅमेरा अँगल मध्ये नक्कीच जिथे पाय पडल्यानंतर अगदी धूळ उडाली आहे म्हणजे जी पावडर बाउंड्री यांची ती नक्कीच इथे उधळली गेली आहे आणि इथे नक्कीच जो डिसिजन आहे तो देण्यात येईल अर्थात ज्या चेंडूवरती 6 धावा असतील 6 धावा असतील चला या ठिकाणी फलंदाज बाद आहे नक्कीच या ठिकाणी थोडा चेक केले गेलं आणि लगेच डिसिजन देखील बदलण्यात आले आणि इथे नक्कीच आधी आपण षटकार घोषित केला होता परंतु इथून पुन्हा एकदा चेक करण्यात आला आणि आता इथून या ठिकाणी या पंचांनी पाहिलं आणि लगेच सांगितलं की इथे फलंदाज बाद आहे विकेटचं पतन इथून आणखी एक धक्का लागतोय टीम रायते संघाला फलंदाज बाद पहा या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही सर्व संघांना सूचना देतोय की पहा मैदानातला खेळाडू जो आहे एकही खेळाडू मात्र व्यासपीठावरती येणार नाही याची नोंद घ्यायची आहे जर का एखादा खेळाडू आला व्यासपीठावरती कोणता डिसिजन असू दे आता यापुढे त्या टीमला लगेच आपण पेनलाइज करणार आहोत मॅच ऑन अगदी इथून षटकार आला होता परंतु त्यानंतर लगेच पाहिलं तर विकेटनं केलाय खरं तर कमबॅक पलटवार करण्यात आला आणि ते पाहिलं तर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 10 या धावफलकावरती मॅच ऑन नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तेजस मॅच इज ऑन इथे फुललिंगचा बॉल ऑनसाइडला ढकलला डीप मध्ये खेळाडू होते त्यांच्या आडकाच्या बाहेर बॉल जाईल सरळ सीमारेषा पार धावा मिळतील या बॉलवरती 4 तेजसच्या बॅटमधून हा पहिला वार पहिला चौकार चार धाबा इथनं आल्यात टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 14 या धावफलकावरती खरं तर इथून या षटकाचा विचार केला तर अगदी 3 बॉल फेकलेत आणि 3 बॉल मध्ये आतापर्यंत ते 10 धाबा खर्च केल्यात आणि महत्वाचा एक खेळाडू अर्थातच हरीश आणि हरीशला इथून बाद केलाय परंतु जसा हरीश बाद झाला नवीन बॅट्समन तेजस त्यांना देखील चांगले फटके सजवले आहेत इथे नक्कीच थोडीशी घाई केली अगदी केली जाते परंतु इथून कोणत्या प्रकारचं नुकसान झालं नाहीये अगदी इथून डायरेक्ट डिले होतं परंतु निशाणा चुकीचा राहिला आणि त्यानंतर इथे मात्र ओव्हरथ्रोच्या माध्यमातून आणखीन एक सिंगल कंप्लीट केली जाते टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 15
या धावफलकावरती सध्या तरी शांतमी सुरुवात पुन्हा एकदा केली जाते टीम रायते संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रफुलच्या माध्यमातून हा चांगला कमबॅक राहिलाय. उर्वरित शेवटचे 2 चेंडू आहेत. 4 षटकांचा हा सामना. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये बॉलला पाठवलं. इथे रन आउटची संधी निर्माण झाली होती परंतु पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये अगदी खेळाडू सुखरूप पोहोचले. नक्कीच निलेश होते या ठिकाणी. कदाचित निलेश डेंजर एरियावरती आले असते आणि इथून पाहिलं तर सुखरूपरीत्याने पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 16 या धावफलकावरती. सध्या तरी सातत्याने सिंगल डबलला या ठिकाणी प्राधान्य दिले जातं. या षटकातील उर्वरित शेवटचा एक बॉल प्रफुल्लने चांगलाच कमबॅक केला. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता व तदनंतरचा कमबॅक चांगला पाहायला मिळतो. यस पंचांचा या ठिकाणी डिसिजन नोचा आलाय. हाईट फक्त जास्त आहे व तदनंतर या चेंडूवरती एक धाव कंप्लीट म्हणजेच 1+1 2 धावा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतील. पहा कोणत्याच टीमला रिव्ह्यू नाही या ठिकाणी. येस नो बॉल. नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर शेवटचा बॉल आता फ्री हिटची संधी इथून निर्माण झाली आहे. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु टप्पा पडल्यानंतर थोडस वळण व त्यानंतर इथे हा देखील डॉट बॉल आलाय. सध्या तरी इथून पुन्हा एकदा कमबॅक केले जातं. शेवटच्या बॉलवरती आलाय डॉट म्हणजेच पाहता पाहता 2 षटकं कंप्लीट झाली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 18 धावफलकावरती. चला मॅचला करूया सुरुवात. षटक क्रमांक 30. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती मयूर आहेत. पहिल्या 2 षटकात सध्या तरी चांगला खेळ दोनही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय परंतु इथे या ओव्हरचा पहिलाच बॉल अगदी यष्टांच्या वरून जाताना पाहायला मिळतोय. अगदी या ठिकाणी अगदी पाहिलं तर फलंदाज इथे तेजस पंचांकडे अशोकवत नजरेने पाहत होता जेणेकरून पंच वाईडचा इशारा करतील परंतु डॉट बॉल पहिलाच बॉल डॉट आलाय. चांगली सुरुवात इथून गोलंदाज मयूर करत असताना ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅटची एज होते व त्यानंतर सरळ मात्र तेजसच्या शरीराचा वेध घेण्यात आला. आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी या मॅच मध्ये रायते संघ मात्र डॉट पर्सेंटेज वाढवतोय. सातत्याने डॉट बॉल येत आहेत परंतु इथून सातत्याने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये धावा संख्या बनवायची आहे. सातत्याने धावा जमा करायच्या आहेत. या मॅच मध्ये खेळाचं पहिलं सत्र आहे. पहिल्या सत्रात सातत्याने तुम्हाला अगदी चिकाटीने धावा जमा कराव्या लागतील. फुल बॉल इथे फटका दमदार आणि आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु इथे फलंदाज मात्र हिट विकेट झालाय. फटका चांगला होता परंतु या ठिकाणी नक्कीच बॉडी बॅलन्स सांभाळता आला नाहीये. ऍक्शन रिप्ले बॉल स्क्रीनवरती फलंदाज बाद झालाय. नक्कीच 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 फटका चांगला सजवला होता परंतु शेवटच्या मुवमेंटला बॅटचा जो बॅलन्स होता तो सरळ इष्टानुवरती आला आणि इथे फलंदाज हिट विकेट झालाय. हिट विकेट आणि एक विकेटचा बदल. अगदी या ठिकाणी तेजसनं षटकार तर लगावला होता परंतु इथे अगदी शेवटच्या मुवमेंटला बॉडी बॅलन्स सांभाळता आला नाहीये आणि इथे फलंदाज झालाय बाद. सध्या तरी रायते संघ इथून
अडचणीमध्ये सापडतोय. अगदी इथून धावा संख्या बनवायची, परंतु एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय. चला ऑल इंडियन्स आमचे बॉल बॉय, चला बॉल पर्यंत आपण पोहोचा आणि बॉल लगेच द्यायचा आहे. चला मॅच ऑन, गेम ऑन. पुन्हा एकदा मात्र सुरुवात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मेघ श्याम आहेत. खरं तर इथून चांगले बॅटिंग करायचे आहे. समोर चेंडू, पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न अगदी जागेवरून खेळला जात आहे. फ्रंट फूट करणं फार महत्वाचं मैदानाच्या आतमध्ये. धावा जमा करायच्या आहेत, परंतु इथून सातत्यानं निर्धाव चेंडू येतात, सातत्यानं डॉटबॉल येतात. या षटकात मयूरचं कौतुक करायला पाहिजे. 4 बॉल फेकलेत, आतापर्यंत एकही धाव करते केले नाही आहे. प्लस मात्र विकेट आपल्या नावावरती गेलाय. उर्वरित शेवटचे 2 चेंडू, परंतु इथे देखील हा चेंडू चांगला आहे. अगदी अप्रतिम डिलिव्हरी. डायरेक्ट आपण पाहिलं तर अगदी यॉर्कर लेंथवरती गोलंदाजी केली जाते. याही बॉलवरती एकच सिंगल मिळेल. अगदी या षटकात खरं तर धावा संख्येसाठी संघर्ष करावा लागतोय टीम रायते संघाला. सिंगल मिळाली टीमची टोटल 1 कोणावी झाला. शेवटचा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मात्र कंप्लीट केला जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 3 ही कंप्लीट झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले ते 21. 21 धावा आणि 21 धावा संख्येवरती 3 खेळाडू बाद झाले. चला फास्ट खेळायचं आहे टीम गंधारी. ट्वेंटी 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत. आता हे शेवटचे षटक स्लॉगवर आणि या अगदी शेवटच्या षटकात अगदी इथून सातत्याने राहते संघाला मात्र प्रत्येकी बॉलवरती धावा जमा करायच्या आहेत, परंतु इथून गोलंदाज पुन्हा एकदा कमी धावा देईल काय देखील पाहूयात. चांगलं बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी धावा संख्येसाठी रायते संघ संघर्ष करतोय, परंतु हा संघर्ष किती मोठा राहील हे देखील पाहूयात. मॅच ऑन, गेम ऑन. सध्या तरी या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट धावसंख्या बनण्यात आली. नंतर त्या धावसंख्येचा पाठलाग देखील झालाय. इथे फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. इथे बॉलला जज केलं जात आहे. अप्रतिम गोलंदाजी सध्या पाहायला मिळते गंधारी संघाच्या माध्यमातून. 4थ्या षटकात यश आहेत आणि पहिल्याच बॉलवरती त्याला मिळालं हे यश. फलंदाज बाद. चला मॅचला सुरुवात आपण करतोय. 4थ्या षटकाला सुरुवात पहिल्याच बॉलवरती. येस मॅच ऑन, गेम ऑन. पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का लागलाय. खरं तर इथून अगदी भरपूर चांगली इथून गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा ऑनसाइडला बॉल ढकलला. डीप मध्ये खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप, परंतु या बॉलवरती 2 धावा मात्र एकवेळला जातात. एका धाब्यांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. खरं तर
थेंबे थेंबे तलावासाठी अशी काहीतरी म्हण आता पूर्ण केली जाते. सातत्याने एकेका धाब्याला महत्व दिलं जातं. टीमची टोटल 23 धाबा कल्पेश आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु उर्वरित शेवटच्या चेंडूंवरती प्रतिहल्ले करायचे आहेत. डीपमध्ये खेळाडू, अप्रतिम जजमेंट. इथे आणखीन एक विकेटचा पतन. तू चल मेया अशी परिस्थिती. इथे आणखीन एक विकेटचा पतन. फलंदाज बाद. तेवीस धाबा फुलकावरती आहेत. खरं तर गंधारे संघाचा विचार केला तर चारही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये आणि या चारही गोलंदाजांचं कौतुक करायला पाहिजे. अगदी मागील मॅच मध्ये ज्या काही चुका झाल्या त्या चुका मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे सुधारवण्याचा प्रयत्न आणि काम मात्र केला जातोय. मागील मॅच मध्ये तब्बल 74 धावा 4 गोलंदाजांनी खर्च केल्या होत्या, परंतु या षटकात या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा समोर चेंडू ऑनसाइडला ड्राईव्ह केला. डीपमध्ये खेळाडू, अप्रतिम फिल्डिंग. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, तब्बल 4 क्रिया एकाच ऍक्शन मध्ये केल्या जातात आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाते. तेजस भंडारी होते. अप्रतिम फिल्डिंग. अगदी अशा प्रकारची फिल्डिंग करण्यासाठी तुम्हाला सातत्याने मात्र सराव करणं फार महत्वाचं आहे. अगदी क्रिकेटच्या खेळात सराव थांबवलं की खेळाडूचं नाव देखील थोडंसं कमी होतं. त्यामुळे क्रिकेटमध्ये आणि कोणताही खेळाडू अगदी सराव हा फार महत्वाचा आहे. परंतु इथे शेवटच्या मोमेंटला अगदी पाहिलं तर तेजस आले होते, बीट झाले होते, परंतु बॅकअप चांगला आलाय. बॉलला पुन्हा एकदा आतमध्ये ढकललाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. टीम वर्क काय असते या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजेच गंधारी संघाच्या माध्यमातून याही बॉलवरती 2 धावा मिळाल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 धावा. शेवटचा बॉल, परंतु शेवटच्या बॉलवरती आता इथून किती धावा येतील हे देखील पाहूयात. गोलंदाज यश पुन्हा एकदा तयार. फुल लेंथ बॉल, फटका चांगला आहे. अगदी बॉलला एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला ढकललाय. अलांदोर कापेटनं बॉल डीप मध्ये जातोय. सिंगल कंप्लीट, डबल देखील या ठिकाणी कंप्लीट पाहायला मिळते. परंतु या चेंडूवरती 2च धावा मिळतील. 2 मिळाला म्हणजे टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 28 वरती. 28 धावा. 4 षटकांचा बाजवी खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम रायते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 धावा आणि 29 धावसंख्येचं टार्गेट गंधारी संघासमोर.
चला मॅचला आपण करूया सुरुवात. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा या मॅचसाठी. 24 बॉल मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. लो स्कोरिंग मॅच. जेव्हा जेव्हा या क्रिकेटच्या खेळामध्ये कमी धाबा संख्येचे सामने होतात तेव्हा तेव्हा नक्कीच चांगली लढत पाहायला मिळते. आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये खरं तर गोलंदाज मात्र एक्स्ट्रा एफर्ट लावत आहेत. आणि आता या मॅच मध्ये काय होणार हे देखील पाहूयात. अगदी इथून या 29 धावा बनतील का की धाबा रोखल्या जातील हे देखील पाहूयात. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. आणि मॅचला करूया सुरुवात. मॅच ऑन गेम ऑन. P1चा पहिला षटक. पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज मेघश्याम. मॅच इज ऑन. हरीश आणि मयूर. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ बॉल ऑन साइडला पुल केलाय. पुलचा फटका सक्सेसफुल. बॉल सीमा पार. पहिलाच बॉल वरती हा पहिला बार आणि पहिला चौकार. पहिल्याच बॉल वरती 4 धावा मात्र जमा केल्या जात आहेत. सेकंड बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केले जाते आणि या बॉल वरती पुन्हा 2 धावा एकवटल्या जातात. चांगली सुरुवात इथून केली जाते. प्रत्येकी बॉल वरती मात्र धावा एकवटण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 6 धावा फलकावरती. ऑन साइडला फटका दमदार. वॉट अ शॉट. बॉल सीमारेषेच्या बाहेर. इट इज अ मॅक्सिमम बिग 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 सिक्सर. पंचांना विनंती असेल आपण फक्त इशारे कळवायच्या ठिकाणी. येस थँक्यू सो मच. नक्कीच आमच्या आवडीचे खेळाडू आहेत खरं तर मनीष कोलेकर पांड्या. खरं तर या नावानं दहशत निर्माण केलेली आहे अजून देखील. नक्कीच मनीष कोलेकर अजून देखील मनीष कोलेकरनं तीच दहशत निर्माण ठेवलेली आहे. इथे फटका हा देखील चांगला आहे. वॉट अ शॉट. इनसाइड आउटचा फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा 1 2 3 आणि चौथ्या चेंडूवरती चौथ्या टप्प्यावरती बॉल सीमा पार. आणखीन धाबा 4. चार धाबा आल्यात आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 16 धाबा. चांगली सुरुवात केली जाते. वॉट अ शॉट. रिव्हर्स अटेम्प्ट. अगदी मनीष कोलेकर पांड्याची आठवण करून देणारा हा फटका. बॉल सीमा पार. 6 धाबा षटकार. धमाकेदार सुरुवात इथून केली जाते. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. अगदी पंचांच्या भूमिकेत मनीष कोलेकर आहेत पांड्या. आणि ज्या प्रकारे ते रिव्हर्स अटेम्प्ट करत आहेत तशाच प्रकारचा फटका देखील पाहायला मिळाला. इथे देखील शेवटच्या बॉल वरती पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक कंट्रोल शॉट पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार. 4 धावा मिळतील. आणि या 4च्या मदतीने मात्र टीमची टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 26 धावा. 26 धावा फलकावरती आहेत. आता सामना जिंकण्यासाठी येणारे 3 षटक आहेत आणि 3 धावा संख्येची गरज म्हणजेच 18 चेंडू आणि 3 धावा संख्येची गरज. भरपूर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये हरीश यांच्या मधून पाहायला मिळते. विस्फोटक बॅटिंग. स्वप्न सुरुवात आणि धमाकेदार एंड सध्या करत असताना या मॅचचा. मॅच ऑन. पहिलाच बॉल. इथे यस पंचांचा इशारा भीमरचा आलाय. नो बॉल. एक धाव तर कंप्लीट. दुसराचा प्रयत्न आणि इथून दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. सामना संपलाय. सामना जिंकलाय तो म्हणजेच गंधारी संघानं. अभिनंदन बॉईज. परंतु हार्ड लक टीम रायते संघ. चला दोन्ही संघांना विनंती असेल आपण शेक हँड करायचं आहे. दोन्ही संघ एकमेकांना आपण
दोन्ही टीम आपण एकमेकांना शुभेच्छा द्यायच्यात पुढील वाटचालीस. आणि चला टीम आशिले, चला आशिले टीम कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या आणि लगेच आपण या मॅचला न थांबता आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. खरं तर ज्याने अप्रतिम कामगिरी केली या मॅच मध्ये. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं खरं तर गोलंदाजी करत असताना दमदार गोलंदाजी केली, 2 विकेट मिळवल्या, अवघ्या 7 धावा खर्च केल्या, अर्थातच यश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन यश. या